Fight to win Kapase Lions. पाहतोय आणि आता हायलाइट पार्ट आपण विनायक बाबूच्या या फलंदाजीचा पाहणार आहोत. पहिल्या बॉल पासून त्यांचा तो आक्रमक रवैया राहिलेला आहे आणि त्याचमुळे जसे संदीप बाद झाले एका धावेवर त्यानंतर पूर्ण जबाबदारी विनायकने स्वीकारली आणि मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला उलट दिशेने खेळण्यासाठी ते स्वतःला कमिट करत होते पण त्यांना यश मिळालं नाही. पण त्यानंतर मात्र त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या हातांना खोललं आणि धावांची जोड आपल्या संघाला दिली आणि त्याचमुळे ही हायलाइट आपण विनायकची पाहतोय. बघा यावेळेस उलटा स्ट्रोक खेळला आणि तो यशस्वी राहिला होता खूप वेळानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट क्लिअर करताना. शेवटचे आता 6 बॉल्स बाकी आहे. जिंकण्यासाठी 12ची गरज, कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे आता विनोद पाटील जिंकतील की ऋषी पडले जिंकतील हा देखील प्रश्न प्रत्येकाच्या मनात. तसेच यश पटेल देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नख चावतायत कारण आता हा सामन्याचा निकाल पाहूया कोणाच्या बाजून जातोय. काका लगेच धावत पळत या बाहेर, सामना महत्वाचा आहे. तर 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आता बंटी अर्थात प्रथमेश आलेले आहेत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. उंच शरीर यष्टी प्रथमेशची आणि पाहूया त्या प्रथमेशच्या उंच शरीर यष्टीच्या त्यांच्या गुणवत्तेचा त्यांच्या दर्जाचा फायदा होईल का 311ला. फुलटॉस बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल पूर्ण केली जाईल. स्ट्राईक आता विनायक स्वतःकडे ठेवतायत. 5 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. 5 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. जर प्रेक्षक